संतोष मानेनं 9 जणांना 9 निरपराध निष्पाप लोकांना उडवलं, काहीही संबंध नसताना बसने. आता खरी गंमत सांगतो. ही घटना घडल्याच्या नंतर 4 वर्षानंतर कोल्हापूरमध्ये एक सिनियर ड्रायव्हर होता, काहीतरी खूप मोठा एक्सपिरियन्स होता, त्यांनी आयुष्यात कधी ॲक्सिडेंट केलेलं नाही आहे. तर त्यांना गाडी चालवताना अटॅक आला. आता त्याच्यात त्यांचा स्किलचा काही संबंध नाही, अटॅक आला, त्यांचा काही दोष नाही. दोघांना त्यांनी उडवलं. कोल्हापूरमधली घटना 4 वर्षानंतर. नंतर लक्षात आलं की ही तीच गाडी आहे 1532 MH14BT 1532, जी संतोष मानेच्या हातात बस होती, तीच ही बस. ती नंतर कोल्हापूरच्या संभाजीनगर डेपोमध्ये होती आणि तिनं हा अपघात केला. त्याच्यानंतरच्या 2 महिन्यात ती बस सिग्नलला होती काहीतरी आणि त्याचा ब्रेक फेल झाला आणि ती कुणाला तरी जाऊन धडकली. म्हणजे फरफटलेलं, सुदैवानं त्याच्यामध्ये काही जीवितहानी झाली नाही. तीच बस. त्याच्यानंतर ती बस राधानगरी डेपोमध्ये पाठवण्यात आली. अर्थात त्याचा पूर्ण मेंटेनन्स करून व्यवस्थित दुरुस्त करूनच ती बस पुढे वापरली गेली. राधानगरी डेपोमध्ये त्याच बसने आता 4था वेगळा ड्रायव्हर